दिवसेंदिवस घातपात, अपघात, स्फोट, वैयक्तिक भांडणं अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या संदर्भात वेगवेगळ्या ज्योतिषाचार्य भविष्यकारांच्या भविष्यवाण्या येत आहेत. या ठिकाणी सत्यजित बद्दर यांनी असं सांगितलेलं आहे की सध्याचा योग यानी अंगारिका योग आहे आणि या अंगारिका योगामुळं अनेक स्फोट, अपघात, आग लागणं, दंगे फसाद अशा घटना घडू शकतात. आणि याचाच एक भाग म्हणून काल तुळजापूर औसा राष्ट्रीय महामार्गाजवळ रात्री 9:30च्या नंतर एक अपघात झाला. तो अपघात आयशर आणि BMW गाडीचा झाला आणि यामध्ये 4 जण जागीच मरण पावले तर 2 जण जखमी आहेत. अनेक प्रश्न होतात. शिवलीचं हॉटेल बकऱ्याच्या मटणासाठी खूप प्रसिद्ध आहे. तिथं अनेक हॉटेल्स झालेले आहेत. तिकडं सोलापूर, इकडं बीड असे अनेक ठिकाणाहून शेवलीला मटण बकरीचं खाण्यासाठी लोक येतात. आणि अशाच एका अपघातामध्ये शुक्रवारी रात्री 9:30च्या दरम्यान जो अपघात झाला, त्या अपघातात जी मंडळी किंवा जे युवक मरण पावले त्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत आभासाहेब साळुंके वय वर्ष 36, शुभम पाटील वय वर्ष 26, किसन साळुंके वय वर्ष 48 हे तिघही जण नकुलेश्वर बोरगाव येथील आहेत. तर धनराज जाधव वय वर्ष 46 हा सांगलीचा आहे. जखमीची नावं जयहिंद जाधव व विनायक हलदर हे आहे. BMW गाडी MH4EG 7500 आहे. ही गाडी लातूर येथील सेकंड हँड गाड्याच्या शोरूम मधून खरेदी करून ते शेवलीकडे जेवणासाठी गेले व येताना हॉटेल साई प्रसाद समोर हा अपघात झाला. आणि एकंदरीत या अपघाताचे आम्ही व्हिडिओही पाठवलेले आहेत, काही छायाचित्रही पाठवलेले आहेत. मित्रहो, या आयशर गाडीमध्ये जी लाकडं होती तर वन विभाग ह्या आयशर गाडीच्या लाकडं कुठून आली, कोण तोडली, मग वन विभाग काय करत होतं, हे कुठल्या अवस्थेत होते, हा अपघात झाला त्यावेळेला गाडीचा वेग काय होता, असे अनेक प्रश्न निर्माण झाले असले तरी आज मात्र ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून नकुलेश्वर बोरगाव येथे शोककळा पसरलेली आहे. मग सेकंड हँड गाडी नावानं बदली झाली का नाही, कसं काय, असे अनेक अनेक प्रश्न आहेत. आणि शेवटी प्रश्न काढण्यापेक्षा नेमकं गाडीचा अतिवेग होता असंही म्हणतात. आता RTO, पोलीस डिपार्टमेंट, BNC या सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यात महत्वाचं वन विभाग या प्रकरणात काय करणार, मग ती झाडं कुठले होते काय नाही, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना सुदैवानं योगायोगानं DIG उमाप हे अगोदर DYSP होते, नंतर SP झाले, सध्या नांदेड परिक्षेत्रात आहेत. त्यांचे सातत्यानं प्रयत्न अवैध धंदे विरोधी आहेत. पण बऱ्याच वेळा काही पोलीस यंत्रणेतील मंडळी ही त्यांना साथ देत असते. मित्र हो, पहा किती भीषण अपघात आहे. त्या BMW गाडीच्या धडकेनं आयशर खड्ड्यात जाऊन पडलं आणि BMW गाडी चक्काचूर झाली, त्याचा टप निघून गेला.
या निमित्तानं वाहने सावकाश चालवा, वाहने नियंत्रणात चालवा, अवैध गोष्टी टाळा, हे सगळं काही म्हणत असताना गेलेली मुलं, आई वडिलांचा मुलगा, त्याचबरोबर ज्यांचे लग्न झाले असतील त्यांचे मिस्टर, जर मुलं असतील तर बाप, मित्र हो, अत्यंत वाहने सावकाश चालवा, वाहने नियंत्रणात चालवा, नशापान करून गाड्या चालवू नका. निश्चित हे शिवलीला दुसरंही चांगलं जेवण असेल त्यासाठी गेले असतील, असोत, पण या दुर्दैवी अपघात जे 4 जण मृत्युमुखी पडले त्यांच्या आत्म्यास शांती मिळो आणि परमपिता परमात्मा हे दुःख सहन करण्याचं त्यांच्या कुटुंबियांना बुद्धी देव, शक्ती देव. आणि मराठवाडा नेता अशा वेगवेगळ्या विषयावरचे वेगवेगळे यूट्यूबच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. आणि हे सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.